भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं की शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे। शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता की मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री व्हावं की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर होता, पण मी त्यांना माझा अनुभव सांगितला। इतका त्याग केलेला माणूस 24 तास आपल्या बरोबर असूनही एकनाथराव शिंदेना हा बदल स्वीकारताना फार त्रास झाला असेल असं मला वाटतं। तर ती यात्रा नेमकी कशी होती? नाही, मला असं वाटतं हे खरं आहे की साधारणपणे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं आणि ते साहजिक होतं, कारण ते मुख्यमंत्री होते, आमचं कोएलिशनचं सरकार होतं आणि मला देखील अशी कुठली कल्पना नव्हती की मी मुख्यमंत्री होईल वगैरे। परंतु जनतेने मॅन्डेटच असा दिला की 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं आणि म्हणून आमच्या जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा केली आणि ठीक आहे बरेच दिवस काय काय माध्यमात चाललं, पण मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याच्यामुळे माझी काही हरकत नाही आहे। त्यामुळे त्या संदर्भात माध्यमांमध्ये काय झालं की आम्ही असं ठरवलं सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू आणि त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागला। त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोडी नाराज। आता माध्यमांनाही दोष देता येते, त्यांना 24 तास चालवायचं आहे, त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते। त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो तर त्याच्यामुळे ते आपल्या बातम्या तयार झाल्या, पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आडेबडे घेतले। शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं। पण दिसताना परसेप्शन असं झालं की उद्या सांगेन, उद्या सकाळी सांगेन, उद्या दुपारी सांगेन आणि